नमस्कार. मग मी आता फायनली नाशिक रोडला आलेलो आहे रेल्वे स्टेशन. शुभ सकाळ. तर माझं नाव आहे प्रशांत भागवत आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले मी ब्लॉग शूट नाही केलेले, कारण मला विषयच सापडत नव्हता, कंटेंटच सापडत नव्हता की काय बनवायचं, कसं बनवायचं, कोणत्या विषयावर बनवायचं, हे मला अजिबात सापडत नव्हतं. तर मी आता ठरवले, आता म्हणजे आज विषय ठरला म्हणून ब्लॉग काढायला सुरुवात केलं. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही परत एकदा चाललेले आहे संभाजीनगरला जाण्याची तयारी करते. आता आम्ही थोड्या वेळात गाडीला थोडं कट बीट मारून व्यवस्थित करून जाण्याची तयारी करते. त्याच्यानंतर अर्जंट मध्ये थोडस हे बघू शकता, ब्लेझर कोणतं घालायचं किंवा मग डायक्लीन करून कोण देणार आहे अर्जंट मध्ये, हे सगळं पाहावं लागणार आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे तयारी करायची, भरपूर साऱ्या गोष्टीची पटापट कपडे इस्त्री करायची. त्याच्यानंतर मग निघायची तयारी करायची लवकर. तर आता फ्रेश पीज वगैरे होणार लवकर आणि देवपूजा वगैरे करून लवकर तयारी करून निघणार आहे. आणि बस मग भेटूया आपण थोड्याच. नमस्कार. मग मी आता फायनली नाशिक रोडला आलेलो आहे रेल्वे स्टेशन जवळ. आता बघू शकता, आता मी इथं रेल्वे स्टेशन जवळ आलेले आहे. हा एरिया बघू शकता. आता इथं बस येईल का नाही सांगता नाही येत, म्हणजे इथं ब्लाबला बुक केलेली आहे. तर बघू आता ब्लाबला मध्ये फुल सीट झालेला असेल तर पण ब्लाबला कॅन्सल करून दुसरी ब्लाबला बुक करणार आहे. तर आता हे बॅगेचं सामान बघू शकता, इकडे एक सामान आहे, पाठीवर खांद्यावर जड बॅग आहे. तर आता आम्ही 5 दिवसासाठी चाललंय का 6 दिवसासाठी चाललंय आम्हाला काही कळत नाही एक्झॅक्टली. तर आता बघू पुढे जाऊन काय होतंय काय नाही. आता बघूया आता आपण थोड्याच वेळ. नमस्कार. आता आम्ही फायनली ब्लाबला बुक करून बसलेले. AC ब्लाबला बुक आहे. आता आम्ही 1.5 तासात पोहोचणार आहे संभाजीनगरला. तर आता पुढचा प्रवास कसा होणार, काय होणार आणि घरापर्यंत कसं जाणार ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार. तर आता आम्ही फ्रँचायझीला प्रोडक्ट घ्यायला गेलो होतो. तर प्रोडक्ट घेतल्यानंतर ना आम्ही मग डिलिव्हर केलं ते प्रोडक्ट, आणि त्याच्यानंतर मग ब्लाबला बुक केली. त्याच्यानंतर मग काही कामं होते ते केले, जे होते ते ऑनलाईन. त्याच्यानंतर मग आता बघू आता पोचल्यावर. तर आता सिन्नरचे थोडंसं पुढं आलेलं आहे, एकदम जंगली रस्ता आहे. बघू शकता इथं एकदम समृद्धी मार्गाने जाणार आहे, लवकरच पोचणार आहे समृद्धी मार्गाने. एकदम सुमसाम आहे समृद्धी मार्ग, एकदम ट्रॅफिक नाही काही नाही. आता आपण भेटूया थोड्या. नमस्कार. आता आम्ही आलो आहे CNG पेट्रोल पंप जवळ. तर ब्लाबला बुक करून इथपर्यंत पोहोचलो आहे. आता सिन्नर हायवे जवळ आहे, सिन्नरच्या हायवे जवळ पेट्रोल पंप दिसतंय पाठीमागं. CNG पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या शेजारी बघू शकता रिलायन्स पेट्रोल पंप आहे. तर आता CNG पेट्रोल पंप भरल्यानंतर आम्ही जाणार आहे. तर ॲक्च्युली ब्लाबला आम्ही बुक केलेली होती. तर ती ब्लाबला थोडीशी पुढं निघून गेली, तिकडून मग थोडीशी रिक्षा धरून मग मी थोडंसं पुढं गेलो. आणि पुढं गेल्यानंतर मग मी त्या ब्लाबलामध्ये बसलो. पण ब्लाबला बुक करण्याच्या अगोदर मी फ्रँचायझीला काही प्रोडक्ट घेतलेले होते, ते प्रोडक्ट घेऊन मी आता चाललो आहे संभाजीनगरला. तर आता भेटूया आता आपण थोड्याच वेळात. 4 hours later. नमस्कार. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. तर आम्ही 7 वाजताच पोहोचलो होतो. तर आम्ही जेवण वगैरे करून पूर्णपणे रेडी झालो होतो. तर आम्ही थोडा वेळ बाहेर खेळलो, म्हणजे थोडा वेळ बाहेर आम्ही जेवण झाल्यानंतर हिंडून आलो. तर बाहेर फेरफटका मारण्याचा उद्देश असा आहे की जेवण झाल्यानंतर लगेच झोपायचं नसतं.
तर जेवण झाल्यानंतर ना कमीत कमी 10 मिनिटं काही पावलं बाहेर बाहेर जाऊन यायचं असतं, चालत राहायचं असतं, जेणेकरून तुमच्या पोटातलं जे डायजेशन आहे किंवा जे जेवण आहे ते पचण्यामध्ये सुरुवात व्यवस्थित होते. कधी कधी पचनक्रिया सुरळीत होते किंवा वेगाने होते. तर कन्सिस्टन्सी पचनक्रिया वाढवण्यासाठी जेवण झाल्यानंतर ना कंपल्सरी 10 मिनिटं बाहेर फेरफटका मारण्याच. तर हे प्रोडक्ट आहे आमचे, हे ब्रेनडॉक, हे ऑर्थोडॉक आणि हे त्रिफळा. तर आम्ही ज्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला सांगणार होतं, हे 3 प्रोडक्ट माझे रेग्युलर चालू आहे आणि मला प्रॉपर हळूहळू रिझल्ट यायला सुरू झालेला आहे. तर हे पहिल्या महिन्याचे प्रोडक्ट आहे, पहिल्या महिन्यात मला हळूहळू रिझल्ट आलेला आहे. आणि हे काही पुस्तकं आणलेले वाचायला. तर आम्ही प्रोडक्ट यासाठी घेतोय की मला गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघे खूप दुखतात. म्हणजे माझं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हापासनं गाडीवरून मी जेव्हा पडलो होतो झोमॅटोची ऑर्डर मारता तर गुडघ्याला जास्त मुक्का मार लागलेला आहे. तर सरांना विचारलं, हे सर आहे, नमस्कार, शिवम रायते सर. तर हा प्रॉब्लेम आम्ही त्यांना शेअर केलं की सर माझे गुडघे खूप दुखत आहे. माझं जेव्हापासनं ॲक्सिडेंट झालेलं होतं, गाडीवरनं पडलेलं होतं, तेव्हापासनं माझे गुडघे खूप दुखायला लागले. मी रिपोर्ट पण दाखवलं त्यांना. तर ते म्हणे की तुम्ही गोळ्या कधीपासनं चालू करताय? जेव्हापासनं म्हणजे माझं ॲक्सिडेंट झालं आहे तेव्हापासनं चालू केलेली. तर मग त्यांनी ते रिपोर्ट पाहिलं आणि मग त्यांनी मला पहिल्या महिन्याचं त्यांनी औषधं दिलेली, ही 3 औषधं. आणि मला मेंदूचा जो राईट साईडचा भाग आहे तो पूर्णपणे दुखत होता, म्हणजे चमका येत होत्या उन्हामध्ये मी जेव्हा ऑर्डर मारत होतो तेव्हा. आणि त्रिफळा या गोष्टीसाठी घेतोय का जे पचनक्रिया आहे ते सुरळीत होत नाही. म्हणजे मी रात्री खूप लेट जेवायचो आणि सकाळी मला म्हणजे खूप जास्त पोट दुखायचं आणि जुलाब व्हायच्या. हो, ॲसिडिटी पण होती. ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम यायचा. म्हणजे कधी कधी मला ढेकर यायची, काहीच खाल्लं नाही तरी मला कधी कधी ढेकर यायची, किंवा मग घशाला कोरड यायची, किंवा घशाला मळमळ यायची. तर याच कारणामुळे आम्ही हे 3 प्रोडक्ट घेतोय. तर पहिल्या महिन्यात थोडंफार रिझल्ट तर आलेलाच आहे. तर आता मी पुढच्या महिन्याचं पण घेणार आहे, पुढच्या महिन्याच्या प्रोडक्ट घेणार आहे, त्याच्यात पण थोडंसं अजून काही रिझल्ट वगैरे येणार आहे. तर आम्ही प्रोडक्ट घेतोय 20 ml घ्यायचं आहे ऑर्थोडॉक, त्याच्यानंतर ब्रेनडॉक घ्यायचा आहे 15 ml, त्याच्यानंतर त्रिफळा घेतोय मी 15 ml. कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये ही 3 औषधं घेतल्यानंतर मग मी पाणी पिणार आहे 1 लिटर. तर जेवण वगैरे झालेले सगळे व्यवस्थित. तर आता आम्ही आराम करणार आहे. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, आपल्या चॅनलचं नाव प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर शुभ रात्री.